नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये आरोग्य विमा महत्त्वाचा आहे का, हेल्थ इन्शुरन्स काढायचं का, या विषयावर चर्चा करणार आहोत। हेल्थ इन्शुरन्स काढायचं तर कोणत्या कंपनीचं काढायचे, कशा प्रकारे अप्लाय करायचे, प्रोसेस काय असते, याची संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। कुठलाही उशीर न करता चला तर सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, आरोग्य विमा हा एक प्रकारचा विमा योजना आहे, ज्यामध्ये विमाधारक त्याच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सहाय्य त्याला मिळत असते। विमाधारकाच्या निवडलेल्या आरोग्य विम्यामध्ये शस्त्रक्रिया खर्च, नर्सिंग केअर खर्च आणि गंभीर आजारावरचे खर्च इत्यादी खर्च भरण्यासाठी आर्थिक सहाय्य हे हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असते। आजच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विमा असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण आपल्या सेविंग्स केलेल्या असतात आणि मध्येच जरी फॅमिलीमध्ये काही आपत्कालीन मेडिकल इमर्जन्सी आली तर आपल्या सेविंग्स या सगळ्या संपून गेलेल्या असतात। म्हणून बॅकअप प्लॅन म्हणून हेल्थ इन्शुरन्स आपण आपल्या फॅमिलीचं काढलेलं आवश्यक असणं गरजेचं आहे। आजच्या काळात अनेक खर्च वाढत आहेत, या खर्चात वैद्यकीय खर्चाचाही समावेश आहे। अशा परिस्थितीत आरोग्य विमा हा एक चांगला पर्याय आहे। रस्त्याच्या अपघातात एखाद्या व्यक्तीच्या हाताचे किंवा फ्रॅक्चर झाले, या परिस्थितीत उपचारासाठी हेल्थ इन्शुरन्स हे महत्त्वाचं ठरत असते। तर आरोग्य विमा किती महत्त्वाचा आहे? जर तुमच्याकडे आरोग्य विमा असेल तर तुम्ही अनेक प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा लाभ घेऊ शकतात। आरोग्य विमामध्ये हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया आणि औषधी इत्यादींचा समावेश होतो। आरोग्य विमा तुम्हाला तुमचा वैद्यकीय खर्च पूर्ण करण्यास मदत करतो। प्रत्येक कंपनीच्या आरोग्य विमा योजना वेगळ्या असतात। अशा परिस्थितीत कोणत्याही आरोग्य विमा घेण्यापूर्वी तुम्ही सावधानगिरी बाळगली पाहिजे। पुढील काही आरोग्य विमा कंपन्या आहेत, ज्याचा डिटेल्स मी तुम्हाला पुढील प्रकारे सांगणार आहे। ज्यात एक नंबर आहे आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, ज्याच्या योजना आहे ती ॲक्टिव्ह अशोर डायमंड प्लान। याच्यामध्ये जो की किमान तुम्हाला 2 लाख, मिनिमम 2 ते मॅक्झिमम 2 कोटीपर्यंत तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करतं। तर त्याचे डिवायडेशन प्लॅन असतील बेसिक, जे की 10,000पासून सुरुवात होतं तर 1 लाखापर्यंत त्याचे प्लॅन असतात ॲन्युअली। तर यांचं जे सेटलमेंट आहे ते 59% हे सेटलमेंट आहे, आणि यांच्या जे नेटवर्क हॉस्पिटल असतील तर त्या 6,000+ आहेत। नंतर बजाज अलायन्स आहे, भारतीय एक्सेस हेल्थ आहे, केअर हेल्थ आहे, चोला एम्स हेल्थ आहे, डिजिटल हेल्थ इन्शुरन्स आहेत। तर डिफरंट हेल्थ कंपन्या आहेत, ज्या की तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करतं। तर मी हेल्थ इन्शुरन्स घेण्यापूर्वी तुम्ही ॲश्युअर व्हायला पाहिजे की कोणती कंपनी चांगली असेल। तुम्हाला ते नेटवर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की तुम्ही तिथे रिव्ह्यू जरी वाचले कस्टमरचे तर तुम्हाला तिथं श्युरिटी होऊन जाईल की कोणती कंपनी ही हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी चांगली असेल। तर या एवढ्या कंपन्या आहेत, ज्या की टॉप कंपन्या इंडियामध्ये आहेत। आता आरोग्य विमा घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? तर कोणत्याही आरोग्य विमा घेण्यापूर्वी तुम्ही कव्हरेजची काळजी घेतली पाहिजे। निश्चित प्रीमियम कसा आहे, तुम्हाला दरवर्षी 5 ते 7 लाख रुपयाचे आरोग्य कवच मिळू शकते का, तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे की किती रुपयाच्या प्रीमियममध्ये तुम्हाला किती रुपयाचा कव्हरेज आहे। तर ही गोष्ट तुम्ही जेव्हा हेल्थ इन्शुरन्स घेणार तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर गुंतवणुकीच्या बाबतीत असे म्हटले जाते की गुंतवणूक जितक्या लवकर सुरू होईल तितकीच मोठी संपत्ती ही मदत करते। दुसरीकडे हेल्थ कव्हरच्या बाबतीत असे म्हटले जाते की तुम्ही जितक्या आधी कव्हर घ्याल नंतर तितकाच कमी प्रीमियम तुम्हाला भरावा लागेल। समजा तुम्ही वयाच्या 40 वर्षी हेल्थ कव्हर घेतले तर तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय अधिक फायदे मिळू शकतात। यासह तुम्हाला दरवर्षी नूतनीकरण करून नो क्लेम बोनसचा लाभ देखील मिळतो। जसं तुम्ही लवकर हेल्थ कव्हर घेणार तशा तुम्हाला त्या बेनिफिट्सही मिळणार आहेत। म्हणून अशा प्रकारे तुम्ही वैद्यकीय विमा घेतला तर तुम्हाला कोणत्या सुविधा मिळत आहेत हे पाहणे आवश्यक आहे। काही योजनांमध्ये काही गोष्टींचा समावेश होत नाही। प्रत्येक आरोग्य विमा कंपनीचा स्वतःचे नियम असतात आणि त्यांचे पॉलिसी किंवा नियम हे वेगवेगळे असतात। म्हणून जी पॉलिसी तुम्ही घेणार तर ती पॉलिसीचे अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचून ती पॉलिसी घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉस्पिटलायझेशन करणार किंवा जेव्हा तुम्ही क्लेमसाठी अप्लाय करणार तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही। तर अशा प्रकारे आपण आजचा आरोग्य विमा महत्त्वाचा आहे की नाही याबद्दल माहिती घेतली या व्हिडिओमधून। जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।